श्री जगत पशु ऐसे होती ज्ञानी चरवणी विषयाची ठेवनिया लोभी लोभ झाला क्षोभ आत्मदु केला अनेका वाढी पाक खाणे ताक मूर्खासी तुका म्हणे मोठा घात वाता हात हा देह ठेवनिया लोभी लोभ झाला क्षोभ आत्मत्वी. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून ज्ञानाचा पंचनामा करतायत. हे जे अभंगाचं शतक आहे 901 ते 1000 पर्यंत हे जरा अवघडच शतक आहे. सर्वसामान्य समाजाची लौकिकाची त्याच्यामध्ये आपण आलोच, कारण समाजामध्येच आपण आहे. समाजाचे आपण एक काय आहे घटक आहे. ज्या वेळेला समाज बिघडला असं आपण म्हणत असतो त्यावेळेला त्याच्यात आपण बिघडलेलो आहे हेही आपल्याला मान्य असतं, कारण समाजाचंच एक आपण काय घटक आहे. समाजाहून आपण वेगळे थोडी आहे. तर या समाजामध्ये ज्या मान्यता आहेत त्या मान्यता किती तकलादू आहेत. अशा काही अभंगावरून लक्षात येतं महाराज आपल्या. एखादा मनुष्य शास्त्राध्ययन केलेला असेल, ग्रंथ शिकलेला असेल, विद्वान असेल, ज्ञानी असेल, लोकांना ग्रंथ सांगत असेल, अरे समाजामध्ये त्याचं किती कौतुक होतं. केवढं त्याला भाग्यवान मानलं जातं, केवढं श्रेष्ठ मानलं जातं, केवढं महात्मा मानलं जातं. त्याच्या हत्तीवरून मिरवणुका काय, अमक्या करून मिरवणुका काय, केवढा त्याचा उठाठेवा केला जातो. तुकाराम महाराज त्याचं वर्णन करतात. तुकाराम महाराज त्याचं वर्णन करतात. तुकोबाराय म्हणतात, पशु ऐसे होती ज्ञानी चरवणी विषयाचे. म्हणजे पशुज्ञानी होतात नाही, ज्ञानी पशु ऐसे होती. ज्या ज्ञानाला आपण महात्मा संत मानतो तुकाराम महाराजांनी त्या ज्ञानाची वर्ग कशामध्ये मोडलेला आहे. पशु सारखा ज्ञानी होतो जर तो ज्ञानी विषयाचं चरवण करत असेल, विषयाचा उपभोग घेत असेल, विषयामध्ये आनंद मानत असेल, विषय हेच त्याचे सर्वस्व असेल, तर ते किती ग्रंथ शिकलाय, व्याख्यानाची कशी त्याची ढब आहे, लोक किती त्याच्या व्याख्यानात गुंग होतात, खौट खोबरं खाट्याळ गिराईक. लोक त्याच्यात त्याच याची राहतात, त्यो त्याचाच आहे. कधी कधी महाराज एखादा सात्विक मनुष्य त्याच्या व्याख्यानानं तरुण जातो आणि तो नरकात जातो. आपण तर हे मानतच नाही की कीर्तनकार आम्ही लोक संप्रदायाचा प्रसार करतो. सर्वसामान्य लोक संप्रदायाचा प्रसार संवर्धन अशा प्रकारचं करतात. जे स्वतः लोकांची कामं करतात, स्वतःच्या शेतीमध्ये कष्ट करतात आणि तो निधी उभा करून हे सप्ताहाचं वगैरे आयोजन करतात, ही लोक खरे संप्रदायाची मुख्य मूळ आहे. संप्रदायाचा प्रचार त्याला नाही म्हणत की पार ठरवून हे केलं जातं. हे तर उघड उघड मड्यावरचं लोणी खाणं आहे. पण
पण मग आता एखादी बाई सगळं जरी करत असली तरी तिला कोणीतरी कुंकू लावायला धनी लागतो कुंकुवाचा. तसा हा भाग आहे म्हणून समाजही मानतो. समाजालाही माहिती असतं हे काय लायकीचे आहे ते. असं कोण नाही की आता तुकाराम महाराज अभंग ज्याला माहिती आहे, ज्ञानेश्वरी वाचलेली नाही, हे नाही. लोक लय पाया पडत असले म्हणजे फार मनातून पूज्य मानतात, अशातला काही भाग नाहीये. तुकोबाराय म्हणतात पशु ऐसे होती ज्ञानी. महाराज तुकाराम महाराज लोकांपर्यंत पोहोचले नाही हे एका दृष्टीनं म्हणजे आपल्या दृष्टीनं चांगलंच आहे. तुकोबारायांचे विचार जर खरंच समाजापर्यंत पोहोचले ना तर लोक पाया नाही खेटरच हातात घेतील. आपण जसा परमार्थ करतोय असा परमार्थ करताना लोकांना दिसलं तर पाया तर पडणारच नाही, पण अक्षरशः हातामध्ये खेटर घेतील. कीर्तनकार भजन करणारे वाजवणारे बघितले की. असं काय एवढं म्हटलंय तुकाराम महाराजांनी, अजून काय म्हणायचं ठेवलंय. पशु सारखा होतो तो, पशु सारखा. पशु आहे तो. सरळ सरळ त्यांना म्हणजे पशुचं नाव नाही घेतलं अजून कोणत्या पशुचं. पशु आहे म्हणतात. पशु कोण? ज्ञानी. ज्ञानी ज्ञान ज्याच्या जवळ आहे त्याला ज्ञानी म्हणतात. गुण ज्याच्या जवळ आहे त्याला गुणी म्हणतात. धन ज्याच्या जवळ आहे त्याला धनी म्हणतात. पाप ज्याच्या जवळ आहे त्याला पापी म्हटलं जातं. तसं ज्ञान ज्याच्या जवळ आहे तो ज्ञानी. आणि हा ज्ञानी जर विषयाचं चरवण करत असेल, विषयामध्ये आनंद मानित असेल, विषयाचा उपभोग घेत असेल, तर तो ज्ञानी नाही, पशु आहे. पशु तुकोबाराय म्हणतात. पशु कुठल्या अर्थाने तुकोबारायांनी ज्ञानाला पशु म्हटलं असेल? ज्ञानी पशु आहे. महाराज ज्ञानाचं किती वर्णन केलंय. श्रेयाम द्रव्यमयाधिज्ञास ज्ञान यज्ञ परंत. भगवान म्हणतात की बाकीच्या सगळ्या साधनापेक्षा, सगळ्या यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. ज्ञान यज्ञ उदाहरण दिलंय ज्ञानोबारायांनी तिथं इतर साधनाचं आणि ज्ञान या साधनाचं. ज्ञानोबाराय म्हणतात तारा तेज संपत्ती दिनकरापाशी. जसं सूर्य आणि तारा ज्ञानाची सरी न पावी. सरी न पवती दैशी तारा तेज संपत्ती दिनकरापाशी. ताऱ्याच्या ठिकाणी असणारं तेज आणि सूर्याच्या ठिकाणी असणारं तेज, त्या तेजाची जर तुलना करायची म्हटलं, महाराज सूर्याच्या समोर ते तेजच नसतं. सूर्य उदयाला आला की ताऱ्याने दिसतं असं नाही, ताराच दिसत नाही. रात्री ताऱ्याच्या चंद्राच्या प्रकाशाने आपल्याला खाली दिसतं ते तेजाने. रात्री त्यांचा उठही राहतो अजून मोठेपणा बडी जेव. पण सूर्य उदयाला आरावे आला की ते चंद्रच दिसत नाही. अमावस्याला काही चंद्र उगवत नाही का? चंद्र उगवत नाही असा कोणताच दिवस नसतो. अमावस्याला चंद्र उगवतो, फक्त आपल्याला काय होत नाही, तो दिसत नाही. का दिसत नाही? तो दिवसा उगवतो, सूर्याबरोबर उगवतो, सूर्याबरोबर वावरतो. आणि सूर्याबरोबर उगवलं की ते दिसतच नाही. म्हणजे त्याचं तेज एवढं तकलाद आहे की सूर्याच्या तेजापुढं तेज म्हणूनही ते राहत नाही. तसं ज्ञान हे असं साधन आहे की ज्ञान साधनाच्या दृष्टीनं इतर साधनाचं साधनत्वच राहत नाही. एवढं श्रेष्ठ ज्ञान आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्र मिह विद्यते. या जगामध्ये ज्ञानासारखी पवित्र वस्तू दुसरी कोणती नाहीये. आता ज्ञान पवित्र आहे म्हणजे ज्ञान ज्याच्या ठिकाणी तो काय आहे? पवित्र आहे.
ज्ञान श्रेष्ठ आहे म्हणजे ज्ञान हे साधन ज्याच्या ठिकाणी ज्ञानी श्रेष्ठ आहे, सरळ सरळ आहे. राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम करतो. किती वर्णन केलंय महाराज. ज्ञानोबा सुद्धा म्हणतात हे असो तया ते प्रशंसता लाभाते. ज्ञानी जो आहे ज्ञानाचा डोळा डोळसा, माझी डोळस तो विरेशा. हे स्तुती नव्हे बहुवसा, भाग्याचा तो. केवढं वर्णन केलेलं आहे ज्ञानाचं शास्त्रामध्ये ग्रंथामध्ये. श्रुती सुद्धा सांगते ब्रह्मविद परमाप्नोती, ब्रह्मवेद ब्रह्म एव भवती. तो साक्षात काय असतो? ब्रह्म असतो, अमक असतो, तमक असतो. म्हणजे ज्ञानाला शास्त्र ब्रह्म म्हणतंय. ब्रह्मविद ब्रह्म एव भवती, ब्रह्मवेद ब्रह्म असतो. आणि तुकाराम महाराज म्हणतात ब्रह्म ज्ञानी पशु. पशु तुकाराम महाराजांनी तेवढं तरी बरं केलं की त्या पशुचं तरी काय नाही घेतलं, नाव नाही घेतलं. नाही तर डुक्कर म्हणलं असतं. कारण डुक्कर बी कोण आहे? पशुच आहे, सगळं पिढाच आहे. मला कुत्र म्हणलं असतं, गाढव म्हणलं असतं. काय तुकाराम महाराज काय तोंडाला कोणी हात लावू शकतं का? हा डुक्कर घेतला होता का अर्थ? हे तुम्हाला आणखीन फोडणी टाकीत त्याच्यावर. तेव्हा पशु पशु तर ज्ञानी इतर ग्रंथामध्ये शास्त्रामध्ये वेदामध्ये ज्ञानांचं तोंड भरून वर्णन केले. श्रेष्ठत्वाची पायऱ्या सांगत असताना मनुस्मृतीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोणाला ठरवलंय? ज्ञानाला. सगळ्यात श्रेष्ठ. बुद्धीनाम प्राणिन श्रेष्ठ हा प्राणिनाम नाही भूतानाम प्राणिन श्रेष्ठ प्राणिनाम बुद्धिजीविना बुद्धिमत्सु नरा श्रेष्ठ नरेषु ब्राह्मण स्मृता ब्राह्मणेषु च विद्वांसो विद्वत्सु कृतबुद्धया कृतबुद्धीषु कर्तारः कर्तृषु ब्रह्मवेदिना. सगळ्यात श्रेष्ठ त्याला मानले. आपल्याला माहितीये पांडवाच्या यज्ञामध्ये एक कण खाल्ला त्या ज्ञानेनी तर स्वर्गातल्या घंट्याचं ब्रेक फेल झालं. घना 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 घंटा वाजायला लागलेला. एवढा श्रेष्ठ ब्रह्मज्ञानी. आणि खुशाल तुकाराम महाराज म्हणतात पशु ऐसे होती ज्ञानी. तुकाराम महाराजांनी अशा प्रकारचं ज्ञानाच्या विरोधात हे रान का उघडलंय? तुकाराम महाराजांचं ज्ञानाचं काय असं 36 आकडा होता. मागच्याच अभंगामध्ये निर्वैर होणे साधनाचे मूळ तुकाराम महाराजांनी अभंग कालच झालं. ते कोणाविषयी वैर नसावा. आज सगळ्याचा पूजनीय असणारा त्याच्याविषयी तुकाराम महाराज स्वतः खुशाल म्हणतात पशु ऐसे होती ज्ञानी. काय भानगड काय तुकोबर आहे? एवढं काय तुमचं काही शेत त्याने वखरलं नांगरलंय? काय ज्ञानाने केलं काय तुमचं? का तुम्ही त्याला पशु अशा प्रकारचं म्हणतायत? तुकाराम महाराज म्हणतात शास्त्राने वेदाने ज्याचं वर्णन केलेलं आहे मी त्याचं नाही सांगत. शास्त्राच्या विरोधात थोडी तुकोबर आहे. शास्त्राच्या विरोधात बोलणाऱ्याला तुकोबऱ्यांनी फटकारलेलं आहे. वेदबाह्य लंड बोले तो पाषांड त्याचे काळे तोंड संतांमध्ये. वेदांनी शास्त्राने ब्रह्मज्ञानाचं वर्णन केलेलं आहे. आणि मग तुम्ही पशु ऐसे होती ज्ञानी. आम्ही नुसता ज्ञानी शब्द वापरलाय, ब्रह्मज्ञानी हा नाही शब्द वापरलेला. तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये नुसता ज्ञानी शब्द वापरलेला आहे. ज्ञानी शब्दाचा अर्थ तुम्ही ब्रह्मज्ञानी केला आणि हा आक्षेप घेतला आमच्यावर. तर तुमच्या अकलेचा शहाणपणा आहे. त्याला मी काय करणार आहे? मग ज्ञानी म्हणजे तुम्हाला काय व्यवहार ज्ञानी म्हणायचं का इथं? नाही नाही, व्यवहार ज्ञानालाही पशु म्हणायचं काय कारण आहे? इथं ज्ञानी शब्दाचा अर्थ शब्द ज्ञानी. इथं ज्ञानी शब्दाचा अर्थ शब्द ज्ञानी. महाराज ब्रह्मज्ञान आणि शब्द ज्ञान बाह्य दृष्टीनं काहीच त्याच्यात फरक दिसत नाही. ब्रह्मज्ञानामध्ये आणि शब्दज्ञानामध्ये काहीच फरक नाहीये. कारण शब्दज्ञानाचंही तेच कारण असतं आणि ब्रह्मज्ञानाचंही तेच कारण असतं. ब्रह्मज्ञान हे ग्रंथाच्या अध्ययनानेच होतं आणि शब्दज्ञानही ग्रंथाच्या अध्ययनानेच होतं.
ब्रह्मज्ञानालाही बुद्धी लागते, शब्द ज्ञानालाही काय लागते, बुद्धी अशा प्रकारचे लागते. शब्द ज्ञानाचं जे स्वरूप आहे तेच ब्रह्मज्ञानाचं स्वरूप आहे. शब्द ज्ञान ब्रह्मज्ञानाचं काय, मी परमात्मा आहे, ब्रह्मसत्य आहे, जगत मिथ्या आहे, जीव ब्रह्मरूप आहे. वेदांतामध्ये याला ब्रह्मज्ञान म्हणतात, तत्वज्ञान म्हणतात, अध्यात्मज्ञान म्हणतात. शब्द ज्ञानामध्ये तरी काय असतं, हेच अशा प्रकारचं असतं. शब्दज्ञानात आणि ब्रह्मज्ञानात काय फरक आहे? फलामध्ये फरक आहे, दिसण्यामध्ये फरक नाही, स्वरूपामध्येही फरक आहे, पण तो फरक बाह्य दृष्टीनं लक्षात न येण्यासारखा. तो फरक बाह्य दृष्टीनं लक्षात न येण्यासारखा. एखादा मनुष्य शेतकरी आहे आणि उत्कृष्ट त्यांनी एखादं पीक काढलेलं आहे, अनेक वर्ष ते पीक घेतोय, तो त्या पिकाचं वर्णन करायला लागला. त्याला शेती कशी लागते, तिच्या अगोदर मशागत कशी करावी लागते, कोणती खतं द्यावी लागतात, रोप तयार कसं करायचं, त्याला कोणती औषधं वगैरे तोही वर्णन करतो. आणि एखादा अग्रिचल ऑफिसर शेती विषयाचा अभ्यास करून तो सांगायला लागला, तर त्या सांगण्यामध्ये काहीच फरक दिसणार नाही तुम्हाला. उलट त्या अभ्यास करून सांगणारा हा अनुभव घेऊन प्रत्यक्ष शेती करणाऱ्यापेक्षा उत्कृष्ट सांगेल. पण त्यांच्यात जो फरक तो ब्रह्मज्ञानात आणि शब्दज्ञानात फरक आहे. या हा कधी शेतात गेलेलाच नसतो, रोडवरच राहतो बंगल्यात, आणि तिथून शेती कशी करायची ते सांगत असतो. या दोघांमध्ये जो फरक आहे तो शब्दज्ञानामध्ये आणि ब्रह्मज्ञानामध्ये फरक आहे. याचा सरळ सरळ अर्थ आहे की एक अनुभव, एकाचं ज्ञान अनुभव सहित असतं आणि एकाचं ज्ञान अनुभव रहित असतं. मग अनुभव सहित ज्ञानाने अनुभव रहित ज्ञानाचं कारण काय आहे, तर अधिकारी होऊन एकाने ती साधना केली आणि त्याला अनुभव झालेला आहे, आणि अनधिकारी असताना त्यांनी साधना केली आणि त्याला काय झालेलं आहे, ज्ञान झालेलं आहे. बुद्धी असली का ग्रंथाचं अध्ययन करता येतं. ग्रंथाचं अध्ययन केलं म्हणजे शब्दाचं ज्ञान होत असतं. शब्दाचं ज्ञान होणं वेगळं आणि अर्थाचं ज्ञान होणं वेगळं. शब्दाचा शब्दशः अर्थ वेगळा, त्याच्याकरता व्याकरण, त्याच्याकरता कोश, हे असलं की शब्दाची काय होतात, ज्ञान होतात. आणि शब्द रूपता ज्याला म्हटलं जातं, ही शब्द रूपता वेगळी. उसापासून साखर तयार होते आणि साखर अतिशय गोड असते. साखर कशी असते, गोड असते. ही ज्याने साखर पाहिलेली नाही, खाल्लेली नाही, त्याला जर असं वाचलं तर त्यालाही कळतं की साखर कशी असते, गोड असते. आणि मग तोही सांगू शकतो की उसापासून जी साखर तयार होते ती अतिशय गोड असते. त्याला साखर पाहिलेली पाहिजे, त्याला साखर खाल्लेली पाहिजे, अशातला काही अनुभव, अशातली काही गरज नाहीये. शब्दशः ज्ञान होतं. असं ब्रह्मस्वरूपाचं शब्दशः ज्याला ज्ञान आहे. महाराज, शब्दज्ञान परोक्ष ज्ञानही नसतं. अपरोक्ष तर नसतं, पण काय नसतं, परोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान का नसतं, परोक्ष ज्ञानाने असत्वापादक आवरणाची निवृत्ती होत असते. याच्या चित्तातल्या असत्वापादकाची पांडुरंगाचं वर्णन करणाऱ्या कीर्तनकाराला पांडुरंगाचं परोक्ष ज्ञान आहे असं वाटतं का तुम्हाला? वाटत असेल तर तुम्ही अज्ञानाच्या नंदनवनात फिरत आहात, हा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. ज्ञान झाल्यानंतर संशय राहत नाही. आणि जर पांडुरंगाचं आपल्याला परोक्ष ज्ञान जरी असतं तरी महाराज आपल्या अंतकरणातली चिंता, आपल्या अंतकरणातली भीती ही काय झाली असती, निघून गेली असती. ज्या अर्थी चिंता आहे, भीती आहे, त्या अर्थी पांडुरंग आहे हेच ज्ञान आम्हाला नाहीये. तो पांडुरंग कसा आणि काय, गण 4-4 वेळेला तिथं मंदिरात जाणार आहेत.
फलबल न्याय, फलबल न्याय. स्वतःला धन्यता नुसतं मानलं तर काय अडचण आहे. तशी स्थिती होणं गरजेचं आहे ना. तशी स्थिती कल्पना करा. तुम्हाला जर बँकेचं लेटर आलं किंवा तुमचे येणारे पैसे बँकेत आलेले आहेत, तुम्हाला बँकेचं त्या पैशाचं कोणतं ज्ञान झालं? कोणतं ज्ञान झालं? परोक्ष ज्ञान आहे. अपरोक्ष आहे नाही, परोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान झालंय की पैसे आहेत एवढं ज्ञान झालेलं आहे. महाराज त्याच्यावर तुम्ही काही करू शकता. तुम्हाला शंकाही येत नाही की आता आपण हे कसं काय करणार आहे, कशावर जाणार आहे. पैसे बँकेत आलेले आहेत आपली. तसं पांडुरंग आहे हे ज्ञान झाल्यानंतर, जसं पैसे आहे हे ज्ञान झाल्यानंतर पैशाच्या जीवावर आपण उड्या मारतो, तशा उड्या मारतोय का? कसं काय आहे? कसं आहे? तुमचे अनुभव काय म्हणतात तुम्हाला? विठ्ठल जळी स्थळी भरला चाल लावून म्हणणं काय तर ते वेगळं, तो प्रश्न नाहीये. खरंच विठ्ठल जळी स्थळी हे परोक्ष ज्ञान तर आहे का? प्रत्यक्ष तर नाहीच नाही. जाऊ द्या. जळ स्थळ पाहिल्यानंतर पांडुरंग दिसत असेल तर ते प्रत्यक्ष आहे. पण जळ स्थळ पाहिल्यानंतर तिथं पांडुरंग आहे अशा प्रकारचं निश्चयाने वाटत असलं तर ते परोक्ष आहे. परोक्ष तरी असतं का? म्हणून शब्दज्ञान परोक्ष ज्ञानही नाही, शब्दज्ञान अपरोक्ष ज्ञानही नाही, शब्दज्ञान शब्दज्ञान आहे. त्याला हेच उत्तर आहे. ते कोणतं ज्ञान आहे? शब्दज्ञान आहे. परोक्ष ज्ञानाचे फळ अतिशय श्रेष्ठ आहे महाराज. पंचदशीमध्ये असं म्हटलेलं आहे, बुद्धी पूर्वकृतम पापम कृत्स्नम दहती वन्यवत. परोक्ष ज्ञानाने बुद्धिकृत केलेलं सगळंच्या सगळं पाप जळून भस्म होतं. शब्द ज्ञानाने नाही. ज्ञानी या शब्दावर जी संतांच्या ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी निर्भत्सना केलेली दिसते, तर ती खऱ्या ब्रह्मज्ञानाची नाही. ही शब्द ज्ञानी. मग त्याला ज्ञानी, तो स्वतः ज्ञानी मानतो, समाज त्याला ज्ञानी मानतोय. शास्त्राचे अध्ययन केलेले आहे त्याने. आणि हा जर विषयाचं चरवण करत असेल, मग महाराज विषयाचं चरवण का ज्ञानीच करतो का? शेतकरी काय करतात? विषयाचं सेवन करतात. नोकरी करणारे काय करतात? विषयाचं सेवन करतात. व्यापारी काय करतात? विषयाचं सेवन करतात. पुढारी काय करतात? विषयाचं सेवन करतात. मग ते चालतं तुम्हाला. पशु ऐसे होते व्यापारी असं नाही, पशु ऐसे होते शेतकरी असं नाही, आणि एखाद्यानं कंबर बांधली का लगे पशु ऐसे होते ज्ञानी. विषयाचं चरवण करणारा तो पशु, हाच जर तुमचा सिद्धांत असेल तर मग ज्ञानावरच हा हातोडा टाकायचं काय कारण आहे? तर त्याचं कारण असं आहे की शेतकरी मुक्त होतो असं कोणीच मानत नाही, व्यापारी मुक्त होतो असं कोणीच मानत नाही. पुढाऱ्याचा तर प्रश्नच नाही. पुढारी स्वतःलाही मानत नाहीत. पण ज्ञानी या ज्ञानाच्या आधारावर स्वतः फसत असतो आणि जगाला फसवत असतो. शेतकऱ्याकडे पाहून कोणी परमार्थाचा रस्ता धरतं का? व्यापाऱ्याकडे पाहून कोणी मुक्तीचा मार्ग शोधतं का? पुढाऱ्याकडे पाहून कोणी भगवत प्राप्ती करता प्रयत्न करतं का? हे बोलून चालूनच संसारी माणसं राजरोसपणे. हा परमार्थाचा पथदर्शक म्हणून जगामध्ये मिरवतोय. आणि याच्यामुळं अनेक परमार्थाची अपेक्षा करणारे जर नरकाला जात असतील तर महाराज त्याला पशु म्हणणं ही खूप कमी बोलणं. ब्रह्मज्ञान भरोवरी सांगे लोका आपण न करी. थू थू त्याच्या तोंडावरी, थू थू त्याच्या तोंडावर. ज्ञानालाच अशा प्रकारचं बोलण्याचं कारण हे आहे.
कारण त्याच्यावर नुसती एकट्याची जबाबदारी नाही ना. यद्यदाचरते श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनः. तो श्रेष्ठ म्हणून लोकात मान्य झालेला असतो. त्याच्याकडे पाहून त्याचं आचरण हेच साधन, अशा प्रकारची सर्वसामान्य लोकांची मान्यता असते. आणि मग तोच जर विषयाचं चर्वण करत असेल, विषयात आनंद मानत असेल, विषय सेवन करणं हा पुरुषार्थ मानत असेल, तर मग पशु काय करतात? पशु त्याला मानण्याचं कारण, पशुमध्ये त्याच्यामध्ये काय सादृश्य आहे? तर पशु विषयाचं चर्वण करतात. पशुलाही ज्ञान असतं. पशुलाही काय आहे महाराज, गाढवासारखा पशु जरी असला तुम्ही त्याच्यापुढे गढूळ पाणी ठेवावर पितं का? म्हणजे काय खावं काय खाऊ नये याचं ज्ञान कोणाला आहे? पशुलाही आहे. पण त्याच्या जीवनाचं ध्येय नुसतं विषयाचं सेवन करणं असतं. आणि अशाच प्रकाराचं केवळ विषय सेवन, विषयाचं चर्वण जर ज्ञानी करत असेल तर तुकाराम महाराज सांगतात पशु आहे तो पशु. खरं तर त्याला पशुची उपमा देणं म्हणजे पशुवर अन्याय करणे. त्याला पशुची उपमा देणं हा पशुवर, कारण तो एवढ्या लायकीचा नाही की त्याला पशुची उपमा द्यावी. नीच आहे पशुपेक्षाही. म्हणून एका ठिकाणी तुकोबरेंनी म्हटलेलं आहे, तुका म्हणे जाण नर गाढवाहुनी हीन. गाढव नाही म्हणलं, गाढवापेक्षा हीन म्हटलेलं आहे. कारण पशु त्यांच्या मर्यादा कधीच मोडत नाहीत. आता बोलून चालून काय आहेत? पशुच आहेत. पशुचे धर्म पशु करतात. हा माणूस असून पुन्हा ज्ञानी असून जर पशुधर्माप्रमाणे वागत असेल तर त्याला पशुची उपमा देणं म्हणजे पशुच्या तोंडाला काळे लावणं नाही. तुकाराम महाराजांनी कसं काय म्हटलेलं आहे? आता तुम्ही त्याला महात्मा देव मानायला लागले तर तुकाराम महाराजांनी घाबरत घाबरत पशु म्हटले. म्हणजे पशुकडे पाहून नाही म्हटलं, ते आपल्याकडे पाहून म्हटलंय. पशुकडे पाहिलं असतं तर मग तुकाराम महाराजांना म्हणावं नसतं वाटलं याला पशुजीव, कारण पशुवर विनाकारण तो अन्याय झाला असता. पण विषयाचं सेवन इतकं घातक आहे का? परमार्थाच्या दृष्टीनं विषयाचं सेवन हे अतिघातक आहे, अतिघातक. इंद्रियाची अर्था सारिखा विषय पोखिता संतोष कीर चित्ता अपजेल. इंद्रियाला आवडणारा विषय जर त्याला दिला तर ज्ञानोबाराय म्हणतात त्याला मिळाल्याबरोबर चित्तामध्ये खरोखर काय निर्माण होतो? संतोष निर्माण होतो. पण तो संतोष कसा असतो? परी तो संचोराचा सांगात. मोठी माणसं महात्मे नेहमी परिणाम पाहतात. मूर्ख आपण परिणाम पाहत नाही, फक्त वर्तमान पाहतो. काय मजा, गाड्या काय, घोड्या काय, अमकं काय, तमकं काय, मजा. आम्ही वर्तमानाचा केवळ विचार करतो. मोठी माणसं वर्तमानाकडे पाहतच नाहीत. वर्तमान थोडस कठीण गेलं, दुःखात गेलं, कष्टात गेलं तरी चालेल, परिणाम चांगला झाला पाहिजे, परिणाम चांगला झाला. म्हणून महाराज व्यावहारिक दृष्टीनं ज्यांना शिक्षणाचं महत्व कळालेलं असतं 2, 2:30, 3 वाजता पोराला उठवतात. नाही उठलं फटके मारतात, अभ्यास कर. आता पहाटे उठल्या त्याला त्रास होतोय का? त्यांना कळत नाही का? खेळामध्ये त्याला आनंद मिळतो, जबरदस्तीने खेळातून म्हणून अभ्यास करायला लावला तर त्याला आनंद मिळत नाही, त्यांना कळत नाही. शत्रू थोडी आहे, शत्रू वाटतात महाराज त्या पोराला सुद्धा. ते माणसं म्हणतात हे मेलं तर बरं होईल, त्या काळामध्ये पोरं म्हणत असतात. मग त्यांना ते काय शत्रू आहे का? त्याचे शत्रू नाही आहेत, पण त्यांना परिणाम दिसतो. आणि परिणाम पाहण्याची याची काय नसते? नजर नसते. हा फरक असतो. संतांना परिणाम दिसतो, परिणाम. त्याचा परिणाम काय? परी तो संचोराचा सांगात. विषयामध्ये वाटणारा आनंद हे संचोर मित्र म्हणून मिळाला
की जसं बरं वाटतं तसं ते बरं वाटणं. संचोर माहिती आहे ना, चोरात काही प्रकार आहे ना, डाकू, तस्कर आणि संचोर. डाकू आता आहे, डाकू थोडस रूप त्यांचं बदललेलं आहे, एवढंच आहे. पूर्वी डाकू होते महाराज, ज्याच्या घरी त्याने डाका घालायचा ठरवला, असे रोज काही डाके घालत नसत ते, पण मग 4-2 महिन्यातून एखाद्याच्या घरी, तर ते अगोदर त्या घराला लगे अशी चिठ्ठी लावणार, आम्ही अमक्या वारी इतक्या वाजता इथं या घरावर डाका घालायला येणार आहे. म्हणजे लगे अगदी सांगून सोडून. आता हे दहशतवादी काय आहे, फोन करतात महाराज अगोदर, संदेश देतात की अशा अशा ठिकाणी आता आम्ही इथं उडवणार, इथल्या लोकांना ठार करणार, आणि चॅलेंज देऊन पुन्हा ते काम करते. तसंच होतं पूर्वी डाकूचं. वाजवत यायचे, बँड वाजवत. कशाला? लुटायला. वाजवत गाजवत यायचे. पण दहशतच अशी होती की माणसं सरळ कपड्यानिशी ते घर सोडून बाजूला व्हायचे. माहितीच होतं की जर नाही बाजूला झाले तर संपले, मग खलास करून तिथं ते सगळं लुटायचे. डाकू, तस्कर म्हणजे रात्री झोपलेले असताना, लक्ष नसताना खिसे पिसे मारणारे हे तस्कर. आणि सांचोर वेगळे. एखादा माणूस एकटाच असेल, यात्रेला म्हणा, कुठं व्यापाराला म्हणाला निघाला असेल, तर त्याला पाहणार त्याच्यापेक्षा भारी कपडे, गंध गिंद, तो सज्जन आहे असा ह्याचा विश्वास बसेल, अशा प्रकारचा सगळा व्यवहार त्याच्याशी करणार. राम राम राम. थोड्या वेळ बसलं, पेपर काचं वाचायचं, लगेच चहा बोलवणार, त्याच्या पैशाचं याला काय पाजणार, चहा पाजणार. म्हणजे इतकं त्याला व्यवस्थित. आणि एकदा भरोसा बसला, पंढरपूरला चालायचं का, हाच म्हणणार, हो जायचं, बरं झालं. अलीकडे दिवस बरोबर नाही ना, एकट्याने प्रवास करणं चांगलं नाहीये. मी पाहत होतो कोणीतरी पंढरपूरला जाणार, बरं झालं. यालाही वाटतं खरंच बरं झालं, कारण याच्या मनात थोडी धाकधूक राहतेच ना. आणि पायी जर असले, पुढे गेले, असं गाव मागे गेलेले 2 किलोमीटर, पुढे 2 किलोमीटर गाव नाही, आसपास कुठं वस्ती नाही, मग आडवा होणार. परी नावेक स्वस्त जव नगराचा प्रांत सांडी देना. तशा प्रकारचे हे विषय आनंद देतात. कुठपर्यंत? जोपर्यंत इंद्रियामध्ये ताकद असते तोपर्यंत. परिणाम विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड मारिती, तोडिती झोडिती निष्ठूर, यमाचे किंकर बहुसार. परत विषयात जशी जशी प्रगती व्हायला लागली, माणसं तशी तशी परमार्थापासून दूर होत चालली. टीव्ही निघाल्यापासून पोथ्याच उडाल्या महाराज. नाहीतर श्रावण महिन्यामध्ये गाव नाही, घरोघर पोथी चालायची. कुठला ग्रंथ माणसं पावित्र्यानं राहायचे. एक आस्था होती. पूर्वी असं असायचं की रामायण जर लावलं गावामध्ये तर किमान 6 महिने रामायण चालायचं. तर गावात कुणी दारू पित नव्हतं त्या रामायणाच्या कालामध्ये. एवढी दहशत होती रामायणाची, श्रद्धा होती त्याच्यावर. भांडणं नाही, काय नाही, सगळ्यांनी स्नान करायचं, सगळं गाव एकत्र जमायचं. किती 8 तास होता तो त्याचा. गेलं रामायण, गेलं सगळं गेलं. आता रामायणच फक्त आता चॅनलवर राहिले. काय रामायण काय भागवत, बरं जे आहे ते चांगलं आहे. चांगलं आहे. कलियुगाने जे मार्ग काढलेले त्याच्यातला तो एक व्यवस्थित मार्ग आहे. तर कशा करता सांगितलं. मग हे आले, टीव्ही आले, त्याच्यामध्ये डोळ्याचा विषय आला, कानाचा विषय आला. टीव्ही मध्ये काही जिभेचा विषय नाहीये, पण कानाचा विषय, डोळ्याचा विषय. रूप असतं पाहायला आणि शब्द असतात ऐकायला. झालं, बुडाले, हेच बुडाले. संध्याकाळी कित्येक घरी असं हरिपाठ घेत होते. नेमकं संध्याकाळी ते लागतं, जरी घेतलं तरी ते म्हातारे जा तुम्ही तिकडं, ते टीव्ही पुढे पोरं बसतात. म्हणजे विषयात जशी वाढ होईल तसा परमार्थ
कमी 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 अशा प्रकारे का दुःख भोगावं लागलं याचं कारण सांगत असताना जे देहाची वरी आदर म्हणून पडेला विसर प्राणिया कामी भर. कामी म्हणजेच विषय. प्राण्याच्या ठिकाणी विषयाविषयीचा आदर वाढला आणि मग आत्मबोधाचा. म्हणून विषय हे अध्यात्मदृष्टीनं अति घातक आहेत आणि हा ज्ञानी असूनही विषयाचं काय करतो चरवण करत असेल तर मग पशुमध्ये आणि त्याच्यामध्ये काय फरक आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात पशु ऐसे होती ज्ञानी चरवणी विषयाचे. ठेवून या लोभी लोभ. लोभी झालेला असतो हा विषयाकरता आणि मग विषयावर लोभ ज्या वेळेला ठेवतो त्यावेळेला त्याच्या आत्मत्वामध्ये क्षोभ निर्माण होतो. म्हणजे आत्मस्थिती राहत नाही, देहस्थिती निर्माण होते. आत्मस्थितीवरून तो च्युत होतो, आरूढ पतित अशा प्रकारचा होतो. म्हणजे शिकलेला असतो ना. म्हणजे शिकलेल्याचा त्याला काय फायदा? त्याला कायचा फायदा? लोकाला फायदा. केला अनेकावाडी पाक, पाक केला अनेकावाडी. घरी तयार केलेलं तूप म्हणजे दूध तापवून दही तयार करून घुसळून लोणी काढून लोणी कडवून काय तयार केलं? तूप तयार केलं आणि त्या तुपामध्ये पक्वान्न तयार केलेले. मालपोहा, जिलेबी, गुलाबजामुन असे उत्कृष्ट पक्वान्न तयार केलेले आहेत चांगल्या तुपामध्ये, चांगल्या पदार्थाचे. उत्कृष्ट अशा प्रकारचा स्वयंपाकी आचार्य. रस निर्माण करता येतो ज्याला अन्नामध्ये. अन्न शिजवता येतं त्याला स्वयंपाकी सुगरण नाही म्हणत. त्या अन्नामध्ये काय निर्माण करता येतो? रस. रस निर्माण करता येतो त्याला सुगरण. असा उत्कृष्ट पाक तयार केलेला आहे. आणि पाक तयार करून तो सगळ्याच्या सगळा स्वयंपाक काय केला? दुसऱ्याला वाढतो. म्हणजे असं चाटून सुद्धा पाहत नाही स्वतः. काय दृष्टांत दिलाय बरं. हा दृष्टांत या आणि हा दृष्टांत कोणा करताय? अबप करता. दुसऱ्या करता दृष्टांतच नाही. हा हबप करताच आहे. गाथा पाठ केलाय, ज्ञानेश्वरी पाठ केली, अध्यात्माचे ग्रंथ सोडवलेले, टीचर सागर झालाय, वरती प्रभाकर झालाय, शंकर भाष्य झालेलं आहे, ब्रह्मसूत्र झालेलं आहे. सगळे ग्रंथाचे काय केले? अध्ययन केलेलं आहे. आणि हे सगळं कोणाकरता केलं? या सगळ्याचं सार मनात आलेलं ते दुसऱ्याला वाढायचं कीर्तनात प्रवचनामध्ये. पाकच आहे. म्हणजेच कुठलाही सिद्धांत पुष्ट करण्याकरता त्याला श्रुतीचं प्रमाण देणं, त्याला स्मृतीचं प्रमाण देणं, त्याला संतांचं प्रमाण देणं, असं शब्द प्रमाणाने पुष्ट करणं, त्याच्याकरता एखादा दृष्टांत देणं म्हणजे अनुमान प्रमाणाने पुष्ट करणं आणि असं उत्कृष्ट सिद्धांत तो लोकांना सांगणं आणि स्वतः मात्र खाणे ताक. त्याचा आनंद लोकांनी घ्यायचा. त्या सिद्धांताचा आनंद लोकांनी घ्यायचा. यांना त्या सिद्धांताचा आनंद नाही, सिद्धांत सांगितल्यानंतरचा आनंद. सिद्धांत सांगितल्यानंतरचा आनंद. म्हणून कीर्तन कसं झालेलं आहे हे लोकांना विचारलं तर कीर्तन झालं की लगेच लोक त्याच्याविषयी काय देतात? काय म्हणते त्याला, काय शब्द आहे? प्रतिक्रिया. प्रतिक्रिया देतात. ज्याने कीर्तन केलेलं असतं त्याची प्रतिक्रिया त्यावेळेला नसते. त्याची प्रतिक्रिया वाट लावल्यानंतर मग राहते. कीर्तन कसं झालं व्यवस्थित जर असेल तर मग कोणी नसलं कीर्तनाला तरी काही अडचण नाही.
मग कसाही वाजवणारा चालतो, कसाही म्हणणारा चालतो. झोपलेले असले पुढचे तरी काही अडचण नाही, मांडीवर मांडी ठेवून असले तरी काही प्रश्न नाही, खुर्च्यावर बसले असले तरी काही अडचण नाहीये. कीर्तन वाह, कार्यक्रम म्हणजे काय, पुढच्या वर्षी वाट पाहणार लगेच, पुढच्या वर्षीची वाट पाहणार. आणि खूप समाज आहे, सात्विक लोक आहेत, अगदी अक्षरशः कीर्तनामध्ये त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. एवढंही झालं आणि नंतर जर काही नसलं, कसं काय झालं कीर्तन, काय जाळता त्याला, आता जाळतो कशाला, हे काय आहे, सरळ सरळ खाणे ताक मूर्खासी, ह्याच्यापेक्षा आणखीन काय दुसरा दृष्टांत आहे. हे काय आपल्याकरता थोडी सांगितलेलं आहे, तसं करणारा करता, तसं आपण करतो का, मग मूर्खच, नुसतं मूर्ख काय, महामूर्ख, मग काय अडचण आहे. जर आपलं तसं होत असेल तर आपण नुसते मूर्ख नाही, महामूर्ख आहे, कारण ते तरी ज्ञान आहे, इथं तर ज्ञानाचाही संबंध नाही. तेव्हा संतांनी शास्त्राने जे सिद्धांत सांगितलेले आहेत त्या सिद्धांताचा रस तयार करून तो जर केवळ दुसऱ्याकरताच वाढीत असेल, स्वतः त्याचं सेवन करत नसेल, तुकोबारे म्हणतात मूर्ख आहे तो मूर्ख. केला अनेका वाढी पाक, खाणे ताक मूर्खासी. एवढं तळतळायचं कारण काय आहे तुकाराम महाराज तुम्हाला, म्हणजे तुम्हाला कोणी काही देत नाही म्हणून का, तुम्हाला लोक मानित नाही, तुमचे कार्यक्रम ठेवीत नाही म्हणून का, एवढा तळतळट काय करायची, तुमची थायथाय करायची आवश्यकता काय, गरज काय, का तुम्हाला असं वाटतं. त्याचं कारण तुकोबारायांनी सांगितलेले शेवटच्या चरणात. तो का म्हणे मोठा घात वाता हात हा देह, त्याच्या जीवनामध्ये फार मोठा त्याने स्वतःचा घात करून घेतलाय. घात, आत्महत्यारा आहे, आत्महत्यारा तो. ज्यांनी शास्त्राचं अध्ययनच केलं नाही, शास्त्रापर्यंत जे पोचलेच नाही, संतांपर्यंत जे पोचलेच नाही, हे विचारच ज्यांच्यापर्यंत गेले नाही, त्यांनी नाही परमार्थ केला आणि त्यांचा समजा अधोगतीला गेला, काय करणार आहे ते. त्यांच्याविषयी दया येते, त्यांच्याविषयी काय येते, दया येते, कारण ते पोच आहे. असं कित्येक समाज आहे महाराज, कितीतरी समाज आहे, मानव समाज, की ते ह्या विचारापर्यंत येऊच शकले नाही, वा हा विचार त्यांच्यापर्यंत जाऊच शकला नाही, पोचलाच नाही, हा विचार पोचलाच नाही. संतांनी तुकोबारायांनी मराठीमध्ये अभंग केले, सोपे अभंग केले. नाथ महाराजांचं भागवत तर किती सोपं आहे बरं, सहज जरी माणसाला वाचलं तरीही ते काय येईल, लक्षात येईल, इतक्या सोप्या भाषा. त्यांना काय संस्कृतमध्ये ग्रंथ तयार करता आले नसते. महाराज ज्यांना मराठीतून शास्त्राचे सिद्धांत सांगतात, काय असतं, सिद्धांत ज्या भाषेत तयार झालेले आहेत त्या भाषेत सांगणं सोपं असतं, त्या भाषेतून त्याला सोपं करणं अवघड आहे. म्हणून सायकल वेगात चालवण्यापेक्षा अति सावकाश चालवणं सायकल काय आहे, अवघड आहे. त्याच्याकरता फारच प्रॅक्टिस लागते. वेगात चालवणं अवघड नाहीये. किती वर्ष झालेले आहेत महाराष्ट्रातले कोर्टाचं काम मराठी भाषेत चालावं म्हणून कायदा काढून विधानसभेत मंजूर झालाय तो कायदा. अजून कुठल्याही महाराष्ट्रातल्या कोर्टातलं काम मराठी भाषेत चालत नाही. का चालत नाही? इथले कोर्ट आणि इथले वकील इंग्लंडमधून मागवलेले, त्यांना मराठी येत नाही. का नाही चालत मराठी भाषेमध्ये? त्याचं कारण आहे, कायदे सगळे आणि घटना ज्या लिहिलेल्या आहेत त्या कशात लिहिलेल्या आहेत? इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेल्या आहेत. आणि त्या इंग्रजी भाषेचं भाषांतर करत असताना ते जर मराठीत करायचं असेल तर तिसराच अर्थ निघतो महाराज. त्याच्याकरता पुन्हा यांना शिकावं लागेल पहिल्यापासून. कोर्टासह वकिलाला मराठी भाषेत जर त्याचं कामकाज करायचं असेल तर घटना पहिल्यांदा मराठीत बनवावी लागेल आणि मराठीची घटना शिकवावी लागेल, त्यावेळेला ते शक्य आहे. संतांनी संस्कृत भाषेमध्ये असलेले ग्रंथ ते शिकून
त्याचं भाषांतर कशात केलेलं आहे? मराठी भाषेमध्ये. सोपं नाहीये ते, सोपं नाहीये. तेच ते शब्द ठेवायचे, काही अडचण येत नाही. पण ते समाजाला समजेल असं समाजाच्या भाषेत ते बोलायचं असेल, कारण बोलत असताना अतिव्याप्ती नाही झाली पाहिजे, अपसिद्धांत नाही यावाला पाहिजे, अव्याप्ती नाही झाली पाहिजे, हे सगळं सांभाळून बोलावं लागतं. एवढे सगळे तुकोबारांनी अभंग लिहिलेले आहेत. कुठं समाजापर्यंत पोहोचले? अजून 400 वर्ष झाले. तुकोबारांचे सगळे अभंग समाजापर्यंत कुठं पोहोचलेले? नाही पोहोचले मला. नाही. उग गाथ्याची पारायण सुरू झाल्यापासून किमान भजन करणाऱ्यापर्यंत तरी अभंग शब्द रूपाने पोहोचले. नाहीतर मला आठवतंय, मी लहान असताना आमच्याकडे सप्ते व्हायचे, रामकृष्ण भाऊ सप्ते व्हायचे. मग सप्त्यात गाथा भजन असायचं, तर गाथा भजनाला गाथा पण तिथूनच आणायचा. म्हणजे गावात गाथाही नव्हता कोणत्या. एखादा खूपच नेहमी सतत पंढरपूरला येणारा असेल, हे असेल, तर त्याच्याकडे फक्त गाथा राहायचा. कुठं होते हे ग्रंथ तरी? आता थोडीशी सामाजिक परिस्थिती थोडीशी बरी झाली, प्रगतीला आली, सुकाळ झाला, आता ग्रंथ निघाले, लोकांच्याकडे पैसा झाला, लोक घेऊन चला, नका का वाचित नाही, पण असावं बुवा घरी घेऊन चालले. नाही तर गाथेही नव्हते महाराज. बरं ठीक आहे, गाथा घरी नेतात म्हणजे रोज वाचतात असं वाटतं का तुम्हाला? आता घरी वाचतात की नाही काय माहिती, इथं राहणारेच वाचतात की नाही हा प्रश्न आहे. आणि वाचला तरीही त्याच्या अर्थापर्यंत किती अवघडच आहे. तर ज्यांच्यापर्यंत अजून हे शब्दच गेले नाही, म्हणजे शब्द रूपानेही तुकाराम महाराज पोहोचले नाही, आहे असा समाज. मग त्यांच्याकडून नाही परमार्थ घडला, मानवदेह त्यांचा व्यर्थ गेला, आपण समजू शकतो. तुकाराम महाराज म्हणतात, हा याने शास्त्राचं अध्ययन केलंय, शास्त्राचा समन्वय समजतो, त्याला दुसऱ्याला शास्त्र सांगतो, आणि दुसऱ्याला सांगून स्वतः जे करायला पाहिजे ते करत नाही. त्याचा जर जन्म व्यर्थ जात असेल तर केवढा मोठा अन्याय केलाय त्यांनी स्वतःवर. तो काय म्हणे, मोठा घात. आपण घात कर, शत्रू झालो मी दावेदार, तो तव कृपेचा सागर उतरी पार. मोठा घात. काय घात केला? वाताहात देह. त्यांनी या देहाची वाताहात केली, वाटोळ केलं, वाटोळ. व्यर्थ गेलाय तो मानव देहाला येऊन. कर्मातून सुटला तर नाहीच नाही, पण करोडो जन्म घ्यावे लागतील एवढं काय तयार केलं? कर्म तयार केलं. म्हणून तुकोबाराय म्हणतात की पशु ऐसे होती ज्ञानी चरवणी विषयाचे. त्याचा भाव हा आहे की ज्ञानाने असं होऊ नये. ज्ञानाची निंदा आहे असं नाही, पण ज्ञानाला सावधान तुकोबाराय करतात. जर तो असं केलंस तर मग तुझं असंच होईल, मग काही प्रश्न नाहीये. विषयाचं चरवण करत राहिलास तर ज्ञानी असूनही तू कोण ठरशील? पशु ठरशील. आणि तुला खूप येतं, समाजाला सांगतो म्हणून तुझा काही फायदा नाहीये. खाणे ताक मूर्खासी. ठेवनिया लोभी लोभ, झाला क्षोभ आत्मत्वी. तो काय म्हणे, मोठा घात वाताहात हा देह. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.